सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये। जालना शहरातील अग्रेसन फाउंडेशन ते बडी सडक हयात हमीद चौक दरम्यान सिमेंट रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। 2,15,00,000 रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे आज आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। आमदार अर्जुन खोतकर यांच्या प्रयत्नातून जालन्यासाठी मंजूर झालेल्या 68 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना आजपासून सुरुवात झाली आहे। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब गुले, शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले, निवृत्त सरकारी वकील अंबादास खर्डेकर यांच्यासह स्थानिक नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जालना शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खामगाव शहर पोलीस ठाण्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्याचे वार्षिक निरीक्षण केले। अशोक थोरात यांनी आतापर्यंत हिवरखेड पोलीस ठाणे, तामगाव पोलीस ठाणे, मलकापूर MIDC पोलीस ठाणे, खामगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षण पूर्ण केले। खामगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या नेतृत्वात खामगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने पोलीस कवायत मैदान खामगाव येथे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांना गार्ड ऑफ ऑनर दिला। यानंतर मैदानावरील पोलीस पथकाला सविस्तर माहिती दिल्यानंतर SP अशोक थोरात यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातील स्वच्छतेची पाहणी केली, निरीक्षण केले, पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यांची माहिती घेतली, पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या विविध गुन्ह्यांचा आढावा घेतला आणि डायरी ठेवण्यासह आवश्यक मार्गदर्शन केले। तसेच गुन्हे नियंत्रणासाठी पोलिसांची गस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या। जनावरांच्या चाऱ्यासाठी मका कापणी करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शेतकरी व मुलावर हल्ला केल्याची घटना येवला तालुक्यातील खिरडी साठे येथे घडली आहे। शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गणेश मोरे आणि बिबट्यात झटापट झाली। या हल्ल्यात शेतकरी गणेश मोरे यांच्या हातापायाला जखमा झाल्यात। बिबट्याने शेतकऱ्यांचा मुलगा साजन मोरे याच्याकडे मोर्चा वळवत हल्ला केला। साजन जखमी झाला। मुलाजवळ बिबट्या गेल्याने जखमी अवस्थेत असलेले शेतकरी गणेश मोरे व परिसरातील शेतकऱ्यांनी आरडाओरडा करतच बिबट्या तिथून पळून गेला। दोघे जखमींवर नगरसूल येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करत सोडून देण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असता शेतकऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी येवला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे पिंजरा लावण्याची मागणी केली असून तातडीने पिंजरा लावत बिबट्याला जेरबंद करू असं आश्वासन वन विभागाकडून यावेळी भयभीत झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात आले। भंडारा जिल्ह्याच्या लाखंदूर तालुक्यातील डोके सरांडी येथे मागील पंधरवड्यापूर्वी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी BDCC बँकेच्या समोर दाराचे कुलूप तोडून तिजोरीतून रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला होता। मात्र तिजोरी न तुटल्याने चोरटे CCTV कॅमेऱ्याचे DVR व मॉनिटर घेऊन गेले होते। सदर प्रकरणार्थ त्यांच्या शोधात असलेल्या पोलिसांना यश आलं असून 23 डिसेंबरच्या रात्री चौघांना अटक केलंय। यात नागपूर येथून खाटिकपुरा पारडी येथील गोलू शेखर लारोकर, मध्य प्रदेशातील बडचिंचोली येथील पूर्वेश दिलीप खवसे, सार्थक मोहन नेवारे, नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील यशोधरा नगरीतील अस्लम अब्दुल शरीफ खान या 4 आरोपींचा समावेश आहे। विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्यातील अमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी करून सदर चोरटे पसार झाल्याने CCTVचा फुटेजचा आधार घेत अमरेड पोलिसांनी त्यांना अटक केलं असता चौकशी दरम्यान त्यांनी लाखंदूर तालुक्यातील डोके सरांडी येथे बँकेत दरोड्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली दिली। त्या आधारावर ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनेतील आरोपींची चौकशी करण्यासाठी लाखंदूर पोलिसांच्या ताब्यात दिलाय व गुन्हा कबुली केल्याने त्यांना अटक करण्यात आलाय।
आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर मनुस्मृती दहन दिवसाच्या निमित्त निषेध नोंदविण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 ला औरंगाबादला मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम केला होता। याच अनुषंगाने काँग्रेसकडून मनुस्मृती विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेला 29 डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे। या यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली असून यात्रेसंदर्भात काय उपाययोजना केल्या आहेत याचा आढावा नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी घेतलाय। उर्वरित कामासंदर्भात खासदार रवींद्र चव्हाण यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत। भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त भाजपा ठाणे शहराच्या वतीने अटल संध्या या सुमधुर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। ठाणे शहर भाजप अध्यक्ष संजय वाघुळे यांच्या नेतृत्वाखाली हा खास कार्यक्रम भगवती मैदानाच्या पटांगणात संपन्न झाला। या कार्यक्रमात हिंदी चित्रपटामधील सुमधुर गाणी सादर करण्यात आली। अटल बिहारी वाजपेयी यांच्या वैचारिक उंचीला आणि त्यांच्या देशसेवेला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ठाणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। गीतांमधून अटलजींच्या व्यक्तिमत्वाचं विविध पैलू उलगडण्यात आले। या प्रसंगी ठाण्यातील विविध मान्यवर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून अटल बिहारी वाजपेयींना अभिवादन केलं। त्याचबरोबर त्यांच्या काव्यरचनांचा उल्लेख करून त्यांच्या विचारधारेवर चर्चा करण्यात आली। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील बपेरा आंतरराज्य सीमेवर नाकाबंदी दरम्यान शनिवारच्या रात्री सिहोरा पोलिसांच्या हाती सुगंधित तंबाखूची मोठी खेप लागली आहे। यात वाहनासह 14,19,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सिहोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मदनकर यांच्या पथकाने नाकाबंदी दरम्यान रात्री 8:30 वाजेच्या सुमारास सदर कारवाई केली आहे। यामुळे सुगंधित तंबाखू विक्रेते आणि पान मसाला गुटखा विक्रेत्यांचे धाबेदार आणले आहेत। प्राप्त माहितीनुसार मध्य प्रदेशातून अनेक अवैध साहित्यांची आयात होत असल्याने बपेरा आंतरराज्यीय सीमेवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यासाठी पोलीस चौकीच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी CCTV कॅमेरे सुद्धा लावण्यात आलेत। सिहोरा पोलिसांच्या मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने सिहोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मदनकर यांनी सुगंधित पान मसाल्याची खेप जप्त करण्यासाठी पथक तयार केलं। या पथकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हरिराम सुरपाम, रुजू साठवणे, तिलक चौधरी, निलेश गजाम, महेश गिन्नेपुंजे, संतोष सिदाने, गजानन तिरकाडे यांचा समावेश होता। नाकाबंदी दरम्यान वाहन क्रमांक MP 50 G1659 हे चारचाकी वाहन मार्गावरून जात असताना वाहनाला थांबविले व पथकाने वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनात असलेल्या पोत्यांमध्ये सुगंधित पान मसाल्याची मोठी खेप आढळून आल्याने पथकाकडून कारवाई करण्यात आली। सदर सुगंधित पान मसाल्याची आयात करण्यात आल्याने राहुल अशोक प्रजापती, आकाश मनोज कळपती, शनी राजेंद्र पाडिवे सर्व राहणार वाराशिवनी आणि रोहित हरिप्रसाद पांडे राहणार तुमसर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सिहोरा पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहेत। बाजारात सध्या भाजीपाल्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत असून त्यात कोथिंबीरीचे दर प्रचंड कोसळले आहेत। बाजारात अवघ्या 1 ते 2 रुपयांना जुडी विकली जात असल्याने कोथिंबीर उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय।
1 एकर कोथिंबिरीसाठी 30 ते 35 हजार रुपयांचा खर्च करून पहिल्यांदा कोथिंबीर विकून अवघे 3,500 रुपये हातात आल्याने संतप्त झालेला राजापूर येथील राजेंद्र देवराम वाघ या शेतकऱ्यांनी आपल्या 1 एकर कोथिंबिरीवर नांगर फिरवलाय। शिवसेनेचे अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किन्नीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे। याबाबत ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून 2 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून शहरातील शिवसेनेच्या 2 जणांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत। मात्र या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही। अंबरनाथ शहरात शिवसेनेत 2 गट असून याच गटबाजीतून किन्नीकर हे चौथ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। किन्नीकर हे एका कौटुंबिक लग्न सोहळ्यासाठी लातूरला गेले आहेत। याच लग्न सोहळ्यात 26 डिसेंबर रोजी त्यांची हत्या करण्यासाठी काही शूटरना सुपारी देण्यात आल्याची माहिती स्वतः आमदार किन्नीकर यांना मिळाली होती। त्यानुसार त्यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये येतच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।